आणि त्यानंतर नक्कीच मी विनंती करीन आगरी रॉयल ढाबाचे जे ओनर आहेत महेश म्हात्रे आपल्याला आपण कुठे असेल आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. त्यानंतर एक उद्योजक माऊली एंटरप्राइजेसचे स्वप्नील फोडसे साहेब आपण कुठे असेल आपण देखील या आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. या दोघांनाही विनंती असणार आहे महेश म्हात्रे आणि स्वप्नील फोडसे आपल्या दोघांनाही विनंती असणार आहे. आलेल्या सर्वच मान्यवरांचे पुन्हा एकदा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मॅचला इथे सुरुवात होत्या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये 4 षटकांची ही मॅच असणार आहे आणि इथून जिंकणं गरजेचं दोन्ही टीम्सला आहे. बघा ही अशी एकमेव स्पर्धा जी स्पर्धा आपण कव्हर करतो ज्या स्पर्धेमध्ये आपण फक्त आपल्या GTC वाहिनीवरती तर नक्कीच एन्जॉय करू शकतो मॅच जी आपल्या YouTube वरती येते पण ही मॅच आपण आपल्या डेन केबल वरती देखील एन्जॉय करू शकतो. वाहिनी असणार आहे 190 या चॅनल वरती आपण ही स्पर्धा एन्जॉय करू शकतो. त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद मानीन चंदन भगत आणि दिलीप भगत साहेब दोघांचाही पुन्हा एकदा. यावेळी पहिला चेंडू हरेशच्या वाट मधून हरेश आज जणू काय आग उगळतोय पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा. कॅप्टन विपक्ष कॅप्टन अशी ही लढत आहे. सिद्धेश देखील संघाचा कर्णधार आहे आणि समोर हरेश देखील टीमचा कॅप्टन कर्णधार आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. सिद्धेशकडे देखील चांगली गोलंदाजी आहे. बघूयात कमबॅक करतोय का सिद्धेश देखील. फक्त 4 षटकांची ही मॅच आहे ज्यात पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे. डिव्हिजन 11 विजय स्टार संघ नक्कीच पुढच्या फेरीमध्ये गेला. लकी ड्रॉ मध्ये लकी ठरलेला हा संघ. नेक्स्ट बॉल यावेळी लीफ केलाय चांगला लीफ केलाय का तर येस चांगला लीफ केला. पंचांनी दोन्ही हात इथे समांतर केल्यात. दोन्ही हात समांतर करून अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव इथे खात्यामध्ये ऍड झाली आहे. 5 धावा धावफलकावरती. सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म राउंड द विकेट. लेफ्टी बॅटर हरीश स्ट्रायकिंग एंड वरती पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये पुढे सरसावला डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि इथे यष्टांच्या मागे आपण बघितलं यष्टी रक्षक खूप चांगला केलाय प्रशांत कोंडेत आणि परिधान केलेलं ते भवानी स्पोर्टचं टी-शर्ट ते देखील आपल्याला सांगतंय मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असलेला हा खेळाडू आहे. यावेळी देखील ड्राईव्हचा खूप चांगला फटका तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पण पुन्हा एकदा तेच घडतंय मैदानात. पुन्हा एकदा पहिला गडी बाद होतोय तो देखील धावचेच स्वरूपाने. सांघिक यश मिळतं इथे गावदेवी कोपर संघाला. कमबॅकची आवश्यकता होती कमबॅक मिळवून दिलाय सिद्धेशने. पहिल्या चेंडूवर चौकार मग स्क्वेअर देखील फेकला वाईड आला पण डॉट बॉल देखील टाकलाय आणि आता विकेटचं पतन देखील केलंय. तीन चेंडूचा खेळ झाला. धावा धावफलकावरती आहेत 5 धावा धावफलकावरती आहेत. हरीशने 3 बॉल 3 चौकार मारले तर प्रणय घोगरेकर आणि पराग भोईर. पुढील चेंडू नेक्स्ट बॉल. यावी अजून एक चांगला फटका. हरेश जणू काय आग उगळतोय. बल्ला है या तलवार है चीर दे ऐसी धार है. काय बॅटिंग बघायला मिळते. बॅकफुटला गेले जागा बनवली चौकार वसूल केलाय. पारितोषिक देखील लागले हरेशसाठी. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर प्रणय खोबरेकर आणि पराग भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवतोय का. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 9 आहेत. चौकार आलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सिद्धेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. कमबॅक करता येत आहे. कमबॅक याच षटकामध्ये मागच्या चेंडूवरती केला होता. आता बघूयात काय घडतंय.
नेक्स्ट बॉल हलक्या हाताने फ्लिकचा फटका मनगटाच्या सायाने चेंडू चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. बॅक टू बॅक सलगच्या सलग 2 चेंडूंवरती 2 चौकार आल्यात. चौकारांची हॅट्रिक मिळाली तर 1000 रुपयाचं नक्कीच पारितोषिक मिळणार आहे. बघूयात ते पारितोषिक पटकवतोय का. हरेश चांगली बॅटिंग करतोय. शॉकिंग एंडला हरेश असणारा षटकातील शेवटचा चेंडू हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती बॅटर देखील 2 चेंडूंवरती 2 चौकार वसूल केलेत. यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न होता पण योग्य त्या दिशेवरती चेंडू यावेळी आदळलाय. सिद्धेशला देखील कमबॅक करणं गरजेचं होतं. कमबॅक केलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. दत्तगुरु अमाया 11 या संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती 14 धावा. 1 गडी बाद. डीजे कडून 3 विकेटसाठी हॅट्रिक विकेटसाठी गोलंदाजाला 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिक लावलंय कोणी. महेश म्हात्रे यांनी लावलंय. रॉयल आग्री दाबा यांचे ओनर जे आपल्या मुख्य व्यासपीठावरती देखील विराजमान आहेत. गोलंदाजी मार्कवरती अश्विन आलाय. अश्विनला देखील आता कमबॅक करून देणं गरजेचं आहे. हरेश देखील चांगली बॅटिंग करतोय. पहिला चेंडू इथे स्क्वेअर फेकलाय. व्हाईट बॉल आलाय. त्यानंतर स्वरूपाची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 स्क्वेअरच्या धावा म्हणजे व्हाईटच्या धावा इथे मिळणार आहेत. 16 धावा धाव फलकावर. अश्विन पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म राऊंड विकेटने मारा करेल. यावेळी फटका फसला. बॅटची काढा लागते आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. बघा आपल्याला जे शूज परिधान झालेत ते या दोन्ही मान्यवरांकडून महेश म्हात्रे आणि स्वप्नील फोर्टसे या दोघांकडून झाले. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद मी मानतो. एक धाव मिळाली आहे. गौतमाला स्ट्राईकला. गौतमनी परिधान केलेलं टी शर्ट ते देखील आपल्याला सांगतं मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आणि नक्कीच किरण शिंदे सारख्या एक मोठ्या गोलंदाजासमोर 2 षटकं त्यांनी फेकली. त्याच्या प्रत्येक पहिल्या चेंडूवरती चौकार मारला होता आणि चौकारांची हॅट्रिक देखील करण्याचा विक्रम ह्या बॅटरनी केला होता. 5 चेंडूवर 5 चौकार देखील ह्याच बॅटरनी. नाहीतर अथर्वनी मारले होते. पहिला चेंडू फेस करत असताना स्विच हिट केलाय आणि यस डॉट बॉल इथे आलाय. निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक पारितोषिक येत आहे. स्वप्नील फोर्चे साहेब यांच्याकडून 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर बॅटर गौतम यांना 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघा 1000 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज मिळवतोय की 1000 रुपयाचं पारितोषिक बॅटर मिळवतोय. दोघांवरती हेही पारितोषिक लागलंय. गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली तर महेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि बॅटरनी जर हॅट्रिक चौकार मारले तर स्वप्नील फोर्से यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक. खूप चांगली मॅच आहे. यावेळी अजून एक चेंडू स्क्वेअर फेकलाय. स्वप्नील देखील वारंवार चुका करतोय. 2 चेंडू अश्विन देखील वारंवार चुका करतोय. 2 चेंडूचा खेळ झाला आणि त्या 2 चेंडू फेकण्यासाठी डबल 6 चेंडू आतापर्यंत फेकल्यात. यावेळी बॉडीला टर्न केला. विकेटचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेगला टार्गेट करत असताना यावेळी चांगला चेंडू हाताळला. ही सर कामगिरी असते यष्टीच्या मागे. यष्टीरक्षकाची टीमला लीड देखील चांगली करतात. प्रशांत कानमंत्र नक्कीच देण्यात आले. चांगला चेंडू हाताळला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या आता स्थिर बघायला मिळते. यावेळी देखील बॅकफुटला गेले होते आणि वाईट बॉल इथे आलाय. जागा थोडीशी बनवून कट करण्याचा प्रयत्न केला होता पण दिशेपासून बाहेर हा चेंडू निघून जातोय. वाईट बॉल पंच घोषित करतायत. धावा आहेत धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती आहेत. फक्त 3 चेंडूचा खेळ झाला म्हणजे पुन्हा एकदा तेच चित्र आपल्या समोर आलाय की धावसंख्या चांगली आतापर्यंत उभारली. एकच गडी बाद झालाय. दत्तगुरु अमाया 11 हा संघ. यावेळी पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर हरेश सारखा मोठा गडी देखील इथे बाद झाला असता. लेग बाय स्वरूपाची ही धाव नक्कीच मिळणार आहे. या धावेच्या साह्याने धावा धाव फलकावरती 21 धावा 21 धावा धाव फलकावरती आहेत.
4 चेंडूचा खेळ झाला, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अश्विन गोलंदाजी मार्कवरती आहे. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता आणि बॅटर इथे बाद होणार आहेत. एलिव्हेशन अतिरिक्त मिळालाय चेंडूवरती. फटका तेवढाच चांगला होता, पण अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये आपण षटकाराला जागा नाही, षटकार मारू शकत नाहीये. हरेश सारखा मोठा विकेट इथे बाद होतोय. तरी देखील मॅच मध्ये कमबॅक करून दिला. हरेश सारखा एक मोठा बॅटर बाद केला, त्यामध्ये त्याला यश मिळत आहे. 5 चेंडू 21 धावा धावफलकावरती. चांगलं कमबॅक नक्कीच केलं. विकेट मिळणं गरजेचं होतं, विकेट मिळाली कारण हरेश शेवटपर्यंत मैदानात असता तर वेगळा खेळ बघायला मिळाला असता आपल्याला. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला पंचांनी. पुन्हा एकदा दोन्ही हात थोडीशी एक्सरसाइज करत असताना आमचे पंच समांतर केलेत. 22 धावा धावफलकावरती. विकेट हॅट्रिक साठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे महेश म्हात्रे यांच्याकडून. पण विकेटची हॅट्रिक आणि चौकार इथे येतोय. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पुढे. धावा किती आहेत धावफलकावरती? धावा आहेत 25 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. दत्तगुरु 11, दत्तगुरु अमया 11. 26 धावा झाल्या धावफलकावरती. त्यानंतर आपल्या मुख्य व्यासपीठावरती आपण काही शुभ सन्मान करणार आहोत. तर मी नितेश भोईर सर आपल्याला विनंती करतो, आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मानासाठी नक्कीच मी स्वप्नील फोर्से साहेब आपल्याला विनंती करतो, आपला इथे शुभ सन्मान होईल. मॅच ऑन ठेवायची पंच. मुख्य व्यासपीठावरती काही शुभ सन्मान आपण करत असताना नितेश भोईर साहेब यांच्या हस्ते आपण स्वप्नील फोर्से यांचा शुभ सन्मान करतोय. माऊली एंटरप्राइजेसचे सर्व 12 चेंडू 26 धावा धावफलकावरती. येस, पारितोषिक आहेत बॅटरला 3 चौकारांसाठी आणि येस विकेटसाठी देखील 3 विकेटसाठी देखील पारितोषिक असणार आहे. त्यानंतर मी नितेश भोईर सर आपल्यालाच विनंती करतो, आपणच थांबायचं आपल्याच हस्ते आपण अजून एक शुभ सन्मान करणार आहोत. येस, त्यानंतर मी विनंती करतो महेश म्हात्रे आपण यायचंय. रॉयल आगरी ढाबाचे सर्व ओनर, त्यांचा देखील इथे शुभ सन्मान होईल. यावेळी चांगला चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं, लाईन मध्ये परिवर्तन केलं, थोडंशा लेंथ मध्ये देखील परिवर्तन केलं आणि डॉट बॉल इथे आला. मुख्य व्यासपीठावरती काही शुभ सन्मान होत आहेत. यावेळी पंचांनी नोचा लाऊड कॉल केला, पण अतिरिक्त फक्त नोची ती 1 धाव मिळणार आहे. नेक्स्ट बॉल, पुढील चेंडू प्रशांत कोंदे गोलंदाजी मार्कवरती. गौतम फेस करेल. यावेळी देखील अजून एक चांगला चेंडू हाताळलाय. मागच्या चेंडूचा विचार केला तर अतिरिक्त थोडासा बाहेर होता, ऑफसाईडला ऑफ स्टंप होता. यावेळी या चेंडूचा विचार केला तर अगदी बॉडीला अटॅक करणारा हा चेंडू होता. चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आलाय, मग नो चेंडू आलाय, मग पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आणि अशाच प्रकारे पंचांनी नोचा कॉल केलाय. नो +4 मिळतील या तब्बल 5 धावा आणि या 5 धाव्यांच्या साह्याने धावफलक आता धावतोय 36 धावा धावफलकावरती लागल्यात. पाच धावा इथे मिळतील. यावेळी गौतमच्या बॅटमधून अजून एक चांगला फटका बघायला मिळतोय. अगदी खोदलेला हा चेंडू होता, यॉर्क लेनचा हा चेंडू होता, पण एकच धाव इथे मिळणार आहे. थोडासा फंबल झाले होते तरी देखील चांगला बॅकअप केलं. एकच धाव इथे मिळेल. त्या एका धावेच्या साईने धावफलक पुढे 37 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. म्हणजेच 8 चेंडू अजूनही एकत्र या मॅच मध्ये या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. पुढचा चेंडू यावेळी स्वीपचा लाजवाब फटका बघायला मिळतोय. सागरच्या बॅटमधून येतोय चौकार. त्या चौकाराच्या साहाय्याने धावफलक देखील धावतोय. 41 धावा धावफलकावरती. पारितोषिक नक्की हॅट्रिक केली बॅटरने तर स्वप्नील फोर्से यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक. आणि जर विकेट हॅट्रिक घेतली कुठल्याही गोलंदाजाने या इनिंग मध्ये तर महेश म्हात्रे यांच्याकडून देखील 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पारितोषिकांचा देखील वर्षाव बघायला मिळतो आपल्याला.
मॅच देखील तेवढीच महत्वाची आहे. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल पंच घोषित करतायत. षटक संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत 41. 2 गडी बाद दत्तगुरु अमया 11 या संघाच्या. डीजे विनंती करतो प्रवीणजी शिंदे साहेब आपल्याला आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. आपल्याला देखील विनंती असणार आहे. प्रवीण शिंदे साहेब कुठे असेल आपण त्वरित या आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती दिनेश दळवी येतात. देखील एक वेटरन खेळाडू आहेत. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग देखील चांगली केली, गोलंदाजी देखील चांगली केली आणि संपूर्ण दिवा रिजनचा शहराचा विचार केला तर या खेळाडूंनी देखील भरपूर वर्ष चांगली कामगिरी केली, भरपूर वर्ष क्रिकेटला दिल्यात. दिनेश दळवी पहिला चेंडू डॉट बॉल इथे येतोय. चांगली गोलंदाजी आणि गौतम टाकले ना. पहिला चेंडू निर्धाव. नेक्स्ट बॉल. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणावं लागेल. बॉल नक्कीच वाईट आहे. प्रशांत यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता पण स्वप्नील होता. शॉट फाईन लेग रिजन वरती तो चेंडू अडवणं फील्ड करणं गरजेचं होतं, नाहीतर इथे देखील 5 धावा बघायला मिळाल्या असत्या आपल्याला. आणि प्रवीण शिंदे साहेब आपण आपल्याला विनंती असेल आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा, आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता गौतमच्या बॅटला. या मॅच मध्ये तरी पाहिजे तसा चेंडू धरत नाहीये. अजून एक डॉट बॉल आला. 1 चौकार नक्कीच गौतमनी मारलाय पण अनेक चेंडू डॉट देखील खेळलाय. 2 चेंडू झालेत. दिनेश दळवी चांगली गोलंदाजी मार्कवरती पुढे सरसावले. बिगीचा प्रयत्न केला, दडपणा खाली हा फटका बघायला मिळतोय. प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला होता. नो चेंडूसाठी आपण नो साठी जीडीसी आपल्याला विनंती असणार आहे. आपण चेक करा. गौतम आपल्याला विनंती आपण मैदानातच थांबा जोपर्यंत डिसिजन येत नाहीये तोपर्यंत. पंचांचा कॉल असणार आहे, पंचांचा रिव्ह्यू आहे नो साठी. लीगल डिलिव्हरी पंच, लीगल डिलिव्हरी. गौतम बाद झालेत. विकेटचं पतन आणि दिनेश दळवी यांच्या खात्यामध्ये ती विकेट जाते, खात्यामध्ये जात आहे गावदेवी कोपर संघाच्या ही विकेट. 3 चेंडू 42 धावा धाव फलकावरती. जयेश मात्र आपल्याला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या हस्ते आपण एक शुभ सन्मान करणार आहोत आणि शुभ सन्मान होईल प्रवीणजी शिंदे साहेब यांचा. मान्यवरांचा शुभ सन्मान होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आपल्या या स्पर्धेला मुलाचा वाटा, मुलाचं सहकार्य असं या सगळ्याच मान्यवरांचं असणार आहे. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि आपल्या स्पर्धेतील एक गोड आठवण, एक मोमेंटो देऊन वळत मॅचकडे. दिनेश दळवी गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चेंडू नक्कीच बाहेर निघून जाणार आहे. 43 धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानात आल्यात. गणेश आलेत मैदानात. 43 धावा झाल्या. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बघूया 3 चेंडूवरती काय टार्गेट सेट होत आहे. पुढे सरसावलं ते, पुढे सरसावण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. स्वीप करण्याचा देखील इथे प्रयत्न केला होता पण लक्ष्यमच्या बाहेर हा चेंडू निघून जातोय, म्हणजेच वाईट बॉल मिळणार आहे. 44 धावा धाव फलकावरती. फायटिंग टोटल नक्कीच मिळालाय. यावेळी रिव्हर्स स्वीपचा पवित्रा आणि यावेळी अजून एक चौकार येतोय. आल्या आल्या खूप चांगली बॅटिंग केली आहे गणेशने देखील. रिव्हर्स स्वीपचा चौकार, त्या चौकाराच्या साईनी धावफलक पुढे. धावा झाल्यात धावफलकावरती. 48 धावा झाल्यात. 4 षटकांची ही मॅच आहे, म्हणजे अबाउट द पार स्कोर. फायटिंग पेक्षाही चांगलं इथे आतापर्यंत धावफलक उभारलाय. दत्तगुरु अमया 11 या संघाने चांगली कामगिरी, चांगलं षटक आतापर्यंत. चौकार नक्की झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. 48 धावा धाव फलकावर. पुढे सरसावलंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यष्टांच्या मागे प्रशांत चूक करत नाहीये आणि गणेशाला त्वरित बाद करतायत. त्वरित चोख प्रत्युत्तर दिनेश दळवी देखील आपल्या गोलंदाजीने देतात. डीजे
शेवटच्या चेंडूचा काही इथे शिल्लक आहे. दर्शन अदाळकर सर यांचं देखील स्वागत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक 48 धावा फलकावरती. लास्ट बॉल फेस करत असताना लान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावलं एलिव्हेशनला. इथे कंट्रोल करू शकलेले नाही आहेत. बॅटर आउट होणार आहे. म्हणजे लक्ष किती आहे 4 षटकांमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात किती तर 49 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात गावदेवी कोपर या संघाला. आणि त्याच 49 धावेचं संरक्षण इथून करायचं आहे दत्तगुरु अमाया 11 या संघाला. आपण कुठेही जाऊ नका, एन्जॉय करा. प्रद्युत ज्योतातले हे सामने जयरागाई क्रिकेट क्लब आयोजित जयरागाई क्रियांश 11 चषकाला आपण एन्जॉय करत राहा. पुढच्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आपल्यातील एक खूप चांगला गोड आवाज ओमकार पाटील यांना. विश्वनाथ नवळे आपल्याला विनंती असणार आहे आपल्या हस्ते आपण शुभ सत्कार करायचा. आणि मी विनंती करतो नितेश भोईर साहेब आपल्याला आपण यायचं. आपल्या देखील इथे शुभ सन्मान होणार आहे. मुख्य अतिथींचा शुभ सन्मान होणं देखील तेवढंच गरजेचं आहे. थँक्यू सो मच मनीष बागले. त्याचा आवाज आपण नुकताच ऐकला. बोलवात मधल्याकडे सामना सुरू होतोय. मैदानावरती एका बाजूला फाईट करताना आपण बघतोय संघ असेल अमर 11 सोबतच गावदेवी कोपर. दोन टीम मध्ये मॅच आहे. यानंतर जिंकणारा संघ थेट फाईट करेल विजय स्टार संघासमोर जे असेल या स्पर्धेतील प्री क्वालिफाय सेकंड प्री क्वालिफायची मॅच. सामना सुरुवात 49 पाठलाग. पहिला बॉल स्विच फर्स्ट ला प्रयत्न. डॉट बॉल येतो वाईट. पहिलाच बॉल वाईट येतो. महेश मात्रे यांच्याकडनं कॅश प्राइज झालंय. कोणत्याही फलंदाजाने 3 बॉल 3 चौकार जर मारले तर रोख रक्कम 1000 रुपये. पण इथे पहिल्याच बॉल वरती विकेट मिळतीये. फलंदाज होतोय बाद. धक्का पहिला 1 या धावसंख्येवरती. पहिला धक्का बसला. दिनेश परतला मैदानाच्या बाहेर 0 धावेवरती. एकही धाव त्याचा बॅटमधनं बघायला भेटली नाही. प्रशांत आलाय विक्रांत 9 सेकंडला. प्रशांतने मागची मॅच जिंकवून दिली होती. तशीच फलंदाजी आता करावी लागेल. मागची मॅच चौकाराने त्याने संपवली होती. गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा पारितोषिक आले. स्वप्नीलजी फोर्से साहेबांकडनं जर विकेट हॅट्रिक कोणत्याही गोलंदाजाने घेतली तर स्वप्नीलजी फोर्से साहेबांकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ओ चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. जर एका ओव्हर मध्ये कोणत्याही फलंदाजाने 2 चौकार मारले तर प्रज्वेश शिंदे यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपये. पारितोषिक आणि पारितोषिक दोन्ही बाजूने लागतायत. डॉट बॉल येतोय. सेकंडला प्रशांत मागचा मॅचचा हिरो खेळतोय. टॅप केलाय. पटका चांगला. गॅप आहे. पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सीमा पार येतोय. पहिला चौकार. .25 सरासरीने पाठलाग करायचा आहे. मैदानावरती पण बघतोय 49 धावेंचा. 3 बॉल झाले. 5 धावा फलकावरती आहेत.
प्रत्येक षटका मागे 12 सरासरी गाठायची आहे. हो फटका इथेही चांगला प्रयत्न खूप चांगले. चेंडू चालाय सीमा पार साईड स्क्रीनच्या वरनं येतोय चौकार आणि 500 रुपयाचं कॅश प्राइस लागू झालंय प्रशांतला. सर 4 बॉल 9 धावा. महेश मात्रे यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपये. जर अजून एक चौकार हो आलाय चौकार. आता 1000 रुपये. अगोदर प्रतिभा शिंदे यांच्याकडनं 500 आणि आता महेशजी मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. प्रशांत कोंडे ऑन फायर. साइड हिरो वन हँडेडली बाय. इथं मात्र किल्ला लढवतोय. एका हाती किल्ला लढवतोय. एकतर्फी फाईट करतोय. प्रशांत कोंडे सांगतोय मी शांत बसणाऱ्यांमधला नाहीये. जरी पहिला बॉल डॉट खेळलो अजून एक चौकार आला तर 500. पण इथे मात्र चांगला बॉल होता. पावरती लागतोय. लेग बायची धाव ऍड केली जाईल. 1-14 वरती षटक झालंय संपन्न. पहिलं गावाला पलगावरती 1 गडी बाद 14 सरासरी 12.25. पण अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये आलेले 3 चौकार मिळवून ठेवले सरळ स्कोर बोर्ड एकूण 14 वरती. म्हणजे आता इथनं विचार केलं येणारे बॉल शिल्लक असतील 18 आणि धावांची गरज आहे एकूण 35. स्ट्राइक मध्ये पुन्हा एकदा प्रशांतकडे. विक्रांत 9 सेकंडला एकही बॉल फेस नाही केलाय. जबाबदारी घेऊन गेलतोय प्रशांत कोंडे मैदानावरती. कारण की महत्वपूर्ण मॅच आहे. या क्षणाला एकही चुकी चालणार नाही. आता 6 फिल्डर दिसेल 30 सर्कल. सीमारेषा लगत एकूण 6 फिल्डर. बॅकवर्डला पॉइंट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये शॉर्ट मिड ऑन मिड ऑफ सज्ज असेल. स्क्वेअर लेग डीप मध्ये मिड विकेट 38 सर्कलच्या आतमध्ये. प्रशांत ऑन स्ट्राइक गोलंदाजी ट्रॅकवर. सागर पहिलाच बॉल बॅटची कडा आणि इथनं बॉल एस्टॅनचा वेध घेतोय. फलंदाज होतोय बाद. मोठा विकेट मोठा मासा झालेला सापडलाय. बिग विकेट. प्रशांत कोंडे मैदानाच्या बाहेर. खेळपट्टीवरती येतो आपण बघतो सकाळेला अश्विन 4थ्या क्रमांकावरती आलाय. पहिली मोठी विकेट. पहिला विकेट जर बघितलं दिनेश परतला नंतर प्रशांतही परतला डगआउटला. 1 डाऊनचा फलंदाजी परतला. आता नवीन फलंदाज अश्विन. फटका चांगला फिल्डर आहेत. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये मिळेल फक्त एकच धाव. आता विक्रांत सकाळेला आलाय. 1 धाव फलक जाईल पुढे. धाव फलकावरती बघतो आपण धावा एकूण 15. अजून 34 ची गरज. बॉल झाल्या षटकातील 2. 16 बॉल 34 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. इथनं गोलंदाजी चांगली करावी लागेल. पण विक्रांत अजूनही मैदानावरती आहे. तोपर्यंत विजयातील स्वप्न ती मात्र गावदेवी कोपरच्या बाजूने असतील. हो चांगला बॉल आहे. बॅटची कळा घेतली आहे का बॉलने. डॉट बॉल येतोय. हॅलो बोल ना. नाही ना अजून 1 मॅच बाकी आहे. मुलगा फोन करा ना झाला. गोला सागर पुण्याला तयार होतोय. सागरला विक्रांत.
हो सोडून दिला पंचाने सांगितलं लाऊडली नो बॉल असेल आव्हान ऍड केले जाईल धापलगावरती अजून एकने धापलक पुढे जाईल 16 वरती आपण स्कोर बोर्ड बघतोय पाठलाग सुरू आहे 49चा 12.25 सरासरी पाठलाग करायचा सध्या सागर चांगली गोलंदाजी करतोय पुन्हा स्विशित बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये डॉट येतोय कॉट बिहाइंड साठी अपील केलं होतं पण पंचांनी त्यासाठी नकार दिलाय बॉल डॉट आहे लीगल डिलिव्हरी आहे गोलंदाजी चांगली होती कमबॅक या ओव्हर मध्ये सागरने केलाय पहिली मोठी विकेट मिळवून दिली पहिल्याच बॉल वरती ती म्हणजेच प्रशांतची जो प्रशांत 3 चौकार सलग त्याचं बॅटमधनं बघायला भेटले त्याला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला आणि आता अश्विनलाही शांत ठेवलंय सेकंड एंडला त्यानंतर आपण बघतोय विक्रांत हो फटका चांगला आहे स्वीप केला बॉलला चांगली फिल्डिंग झाली आहे जिग्नेश तिथे होते एक जाव मिळेल आपल्याला एकने पुढे जाईल 17 धावा धावफलकावरती लागतायत अजूनही 32 धावाची गरज आहे बॉल झाल्या ओव्हरचे 5 13 बॉल 32 धावेची गरज शेवटचा बॉल स्टेप आउट फटका चांगला हो काय फिल्डिंग आहे सुरेख फिल्डिंग गणेश तिथे होते स्ट्रेच केलं स्वतःला झेप घेतली बॉल वरती आतमध्ये ढकललं 3 धावा संघासाठी वाचवल्या मिळाली फक्त धाव एकच एकने धावफलक जाईल पुढे 2 गणांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न धावा धावफलकावरती एकूण 18 येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि आता गरज आहे एकूण 31 15.50च्या सरासरीने आता पाठलाग करायचा आहे गावदेवी कोपर या संघाला अश्विन आणि आता विक्रांतला जबाबदारी घेऊन मैदानावरती केलावं लागेल फलंदाजी करावी लागेल सरासरी वाढतीये जी 12.25 होती ती आता 15.50 झाली आहे म्हणजे प्रति षटकामागे 15 धावा कराव्या लागतील बॉल 12 धावांची गरज 31 सेकंडला अश्विन गोलंदाजी ट्रॅकवर जिग्नेश उर्फ जिगी येतोय पहिलाच बॉल अंपायर सांगितलं नो 1+1 नो बॉल 2 धावा ऍड केल्या जातील 2ने 10 बॉल पुढे जाईल 10 फलकावरती एकूण 20 अजून 29 धाव्याची गरज आहे 12 बॉल 29 पहिला स्नो बॉल खरा बॉलने सुरुवात जिंकण्याची झाली आहे षटकाची स्टेप आउट पुन्हा टॅप केलाय गॅप आहे फिल्डर आहेत फंबलिंग बॅकअप चांगला आहे बॅकअप चांगला आहे तोपर्यंत एक धाव कंप्लीट एकने धाव फलक 21 अजूनही 11 बॉल 28 ची गरज म्हणजे 7 चौकार मारावे लागतील फटका इथे चांगला फिल्डर आहेत चांगली फिल्डिंग होते मिळाल फक्त सिंगल एका धावेने काही एक फरक पडणार नाहीये सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये चौकार मारावे लागतील मोठे फटके खेचावे लागतील फलंदाज विक्रांतला धावा 10 फलकावरती एकूण आपण बघतोय 22 हो इथे सुद्धा स्टेप आउट व्हाईट बॉल आउटसाइड दी ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू अवांतराव ऍड केले जाईल 23 अजून 26 10 बॉल 26 धावायची गरज आहे सेकंडला विक्रांत सलामीला आला अगदी फलंदाज खेळतो अजूनही मैदानावरती विक्रांतसाठी हा बॉल फटका चांगला आहे गॅप मध्ये कव्हरला क्लिअर करतोय हा येतोय संघर्षाचा शंख नाद करणारा विक्रांतचा बॅट मधनं पहिला चौकार
9 बॉल 22 ची गरज धावा फलकावरती एकूण 27 अजून 22 ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 9. अजून एखाद 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये मॅच खुली करून देईल. दिलिया खुली करून विक्रांत ऑन फायर. आता येतो अजून एक चौकार सलगचा दुसरा. फलंदाज विक्रांतच्या बॅट मधनं आणि रोख रक्कम 500 रुपये. पारितोषिक फक्त प्रशांत साठी होतं जे 2 चौकार आले होते. सहा 2 चौकार आलेत. अजूनही गरज आहे 18 धावेची धावा फलकावरती 31. स्टेप आउट. बॅटची कडा घेतली आहे. रक्षकाने खूप चांगलं काम केलं असत्यांचा मागे पाहिलं. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. आता येणारे बॉल 7 धावांची गरज 18. कमबॅक या बॉल वरती जिग्नेश राहिले. एक अजून बॉल शिल्लक ओव्हरचा थोडं का होईना मागणं षटक ठरतंय आतापर्यंत. गोलंदाज जिग्नेश या ओव्हर मध्ये आलेले ते 2 चौकार कुठेतरी विजयाचे स्वप्न दाखवून ठेवतोय. विक्रांतच्या बॅट मधनं आलेले ते 2 चौकार. स्टेप आउट आणि फलंदाज होतोय बाद. कमबॅक गोलंदाज जिग्नेश. काय कमबॅक आहे. सुरेख कमबॅक केलंय. आता समीकरण पुन्हा बदलतंय. येणारे बॉल 6 धावांची गरज आहे 18. विक्रांत परतला आता मैदानाच्या बाहेर. आता 6 बॉल 18 ची गरज. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचत असताना आई रागाई मातेचं संगीत तुझ्या नावाने जो संघ नेहमीच खेळत असतो जय रागाई क्रिकेट क्लब त्याच्या वतीने आयोजित टुर्नामेंट दिवस पहिला अंतिम टप्प्यावरती आता आपण पोहोचलोय. त्यानंतर अजून एक मॅच कव्हर केली जाईल. पहिलाच बॉल फुल्लर रेडचा बॉल होता. संधी होती हुकलाय फलंदाज घेतला स्टँडचा वेध. फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का गावदेवी कोपरला. बघा त्या लहान मुलाला मी पडद्यावरती टांगू नका प्लीज. समोर आमच्या समोर प्लीज काका. पडदा सोडा प्लीज. टॅप केलाय फौज मध्ये चांगली फिल्डिंग. फलंदाज अजून एकदा बाद होतोय. रनआउटची विकेट सांघिक यश. 4 बॉल 18 ची गरज आहे. चार 18 साकेला फलंदाज हे फटका चांगला आहे. गॅप मध्ये बॉल आहे. फिल्डिंग चांगली होतीये गणेश कडनं. एकच धाव 3 बॉल 17 ची गरज. आता फक्त उपचार तर शिल्लक असेल. व्हाईट बॉल 3-16. शॉर्ट पॉइंट शॉर्ट ठर मारता कधी सीमा रेषेजवळ नेलेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईन पुन्हा खराब. पुन्हा व्हाईट बॉल 3-12 समीकरण 3-15 समीकरण मैदानावरती. आता इथनं एखादा खराब बॉल वरती चौकार सामन्यामध्ये समीकरण करून देईल का. पुन्हा निर्माण टॅप केलाय. शॉर्ट एक्सच्या कव्हरला मिळेल फक्त एकच. झोम बॉल
14ची गरज. 2 चौकार जरी आले तरी सामना जिंकता येणार नाही. नो बॉलवर चौकार जरी आला तरी जिंकता येणार नाही, कारण की चेसिंग कंपल्सरी. डॉट बॉल येतोय, एक लिगल डिलिव्हरी 1 धावेपासून. आता मात्र दूर आणि आई बॉल डॉट येतोय. सामना संपलाय, सामना जिंकलाय 13 धावेने अमय 11 टीमने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक गावदेवी कोपर. देवा त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि प्रशांत आपण यायचा आपल्यासाठी पारदर्शक घ्या. प्रशांत